वेताळमाळ तालीम मंडळाची दणदणीत आगेकूच. सम्राटनगरवर 4-0 गोल फरकाने मात. कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत वेताळमाळ तालीम मंडळाने शानदार आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सम्राटनगर स्पोर्ट्स संघाचा तब्बल 4-0 अशा एकतर्फी गोल फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. छत्रपती शाहू स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच वेताळमाळ संघाने वर्चस्व राखत प्रतिस्पर्धी संघाला बचावात्मक खेळ करण्यास भाग पाडले. सामन्याच्या 24व्या मिनिटाला संदेश कासार याने अचूक गोल नोंदवत वेताळमाळ संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सम्राटनगर स्पोर्ट्सने बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले, मात्र वेताळमाळच्या भक्कम बचाव फळीमुळे त्यांना यश मिळू शकले नाही. उत्तरार्धात वेताळमाळने आणखी आक्रमक खेळ करत सामन्यावर पूर्ण पकड घेतली. 42व्या मिनिटाला शोएब बागवान याने मैदानी गोल करत संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. सम्राटनगरकडून कार्तिक जाधव आणि आदित्य साळुंखे यांनी गोल करण्यासाठी चांगल्या चढाया केल्या, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान सर्वेश वाडकर यांचा जोरदार फटका सम्राटनगरचा गोलरक्षक ओंकार माने यांनी हवेत झेप घेत अप्रतिमरित्या रोखत संभाव्य गोल वाचवला. सामन्याच्या 47व्या मिनिटाला सर्वेश वाडकरच्या अचूक पासवर आकाश माळी यांनी शानदार गोल झळकवत वेताळमाळची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. सम्राटनगरच्या निरंजन कामते, यासिन नदाब, अभिषेक सिंग आणि यासिन बागवान यांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेताळमाळच्या मजबूत बचाव फळीसमोर त्याचे सर्व डाव फसले. 50व्या मिनिटाला सर्वेश वाडकर याने आणखी एक गोल करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेरपर्यंत 4-0 अशी आघाडी कायम राखत वेताळमाळ तालीम मंडळाने दमदार विजय मिळवत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.